आपापल्या भूमिका ह्या पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे। छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलंय। या वक्तव्याचे आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले। अजित पवारांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। पुणे, बारामती, सातारा, नाशिकसह शिर्डी, जळगाव, यवतमाळ आणि येवल्यात तीव्र आंदोलन पार पडलं। यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जालन्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली। पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नाव दिलं आहे। अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील। आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय। उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत। मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत। कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही। संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही। ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार।